नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अंजली गोखले यांच्या अनंताकडे झेप या कथासंग्रहातली कथा टॉमी. माझ्या काकांनी नवीन बंगला बांधला आणि त्यांचं तिकडे राहायला जायचं नक्की झालं. त्यावेळी सगळ्यात जास्त वाईट मला वाटलं, कारण काका काकूंबरोबर आमचा टॉमी पण तिकडे जाणार होता. टॉमी माझा आवडता कुत्रा. पांढरा पांढरा, शुभ्र, गुळगुळीत, मऊ मऊ केसांचा आणि काळ्या काळ्या डोळ्यांचा टॉमी घरी नाही, मग मी घरी आल्यावर करू काय? खेळू कोणाशी? काका, टॉमी राहू देत ना इथेच. अरे असं काय करतोयस? आम्ही काही दुसऱ्या गावाला राहायला जाणार नाही. तूच ये की दर शनिवार रविवार आमच्याकडे राहायला. काकूने माझी समजूत काढली. हां, ही आयडिया छान आहे. तरी पण टॉमी जाणार म्हणून मला रडूच येत होतं. आई, बाबा, काका, काकू सगळ्यांना समजत होतं मला किती वाईट वाटतंय ते. मी सारखा टॉमीजवळच राहायला लागलो. शाळेला जायला सुद्धा नको वाटायचं. मधल्या सुट्टीत टॉमीला भेटून यावं, बघून यावं असं सारखं वाटायला लागलं. पण इतक्या लांब जाऊन परत कसा येणार मी पटकन शाळेत? म्हणून कसाबसा शाळा सुटेपर्यंत थांबायला लागलो. शाळा सुटली की तडक घरी. खेळ नाही, गप्पा नाही, मित्र नाहीत, काही नाही. टॉमी अजून घरीच आहे हे बघून हुश्य होत होतं. पण शेवटी काकांच्या नव्या बंगल्याची वास्तू शांत झाली आणि ते राहायला गेले. टॉमीला मी शुक्रवारी रात्री झोपलेलो असताना तिकडे घेऊन गेले. शनिवारी सकाळी सकाळच्या शाळेची गडबड, त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही. पण शाळेतून आल्या आल्याच मला जाणवलं टॉमी घरात नाही आहे. मी अगदी एकटाच आहे. आईचे डोळे पण लाल लाल दिसत होते. तिलाही बहुतेक टॉमीची आठवण येत असावी. आई, अगं टॉमी? मी आईला विचारलं. होय रे, अरे तो नवीन घरी गेला. आईचं वाक्य पूर्ण होतंय एवढ्यात फोन वाजला. अरे मी काका बोलतोय. शाळा झाली का तुझी? हे बघ, जेवायला तू आणि आई इकडेच या. अरे टॉमी तुझी आठवण काढतोय. भू भू करत फोनवरून मला टॉमीची हाक आली. मी फोन खाली ठेवला आणि आईला ऑर्डर केली. आई चल, आपल्याला काकांनी टॉमीनी जेवायला बोलवलं आहे. आईनेही पटापटा टिफिन बॉक्समध्ये स्वयंपाक भरला आणि रिक्षा करून आम्ही दोघं निघालो ये. आज आई पण किती पटकन तयार झाली. नाही तर दुपारी कुठे जायचं म्हटलं की भांड्याची बाई यायची आहे, आता दमले बाई, झोपच आली आहे, अशी कारणं काढणारी आईसुद्धा आज पटकन आली. मला रिक्षात काही सुचतच नव्हतं. कधी एकदा टॉमीला भेटतोय असं झालं होतं. रिक्षा थांबल्या थांबल्या मी पळतच गेलो आणि खरंच टॉमी माझी वाट बघत होता. मला पाहिल्या पाहिल्या जोरात पळत आला आणि माझ्या अंगावरच चढला. नाचून नाचून इतका दंगा केला की आतमध्ये काका काकू आणि बाहेर आई नुसते बघत राहिले. मलाही काही बोलवत नव्हतं. मी नुसता त्याच्या पाठीवरून कपाळावरून हात फिरवत राहिलो. कितीतरी वेळाने टॉमी शांत झाला आणि मग आई आणि मी आत गेलो. काकूनं आमचं स्वागत केलं. आज सकाळपासनं टॉमीनं काही खाल्लंच नाही आहे. सारखा माझ्याकडे बघत भुंकत होता. शेवटी माझ्या लक्षात आलं आणि मी यांना म्हटलं की अहो, याला सुब्बूची खूप आठवण येते. अरे एवढं म्हणायचं अवकाश, उड्या मारून भुंकायलाच लागला. शेवटी म्हटलं यांना फोन करा. काकू सांगत होती. माझ्यासारखीच टॉमीची ही अवस्था झाली होती. तो पूर्ण दिवस आणि रविवारही मी टॉमीबरोबरच काढला. सोमवारपासून मात्र आईने बजावून ठेवलं होतं, हे 9वीचं वर्ष आहे, अभ्यासाकडेच लक्ष दिलं पाहिजे. आठवडाभर अभ्यास केलास तर शनिवार रविवार टॉमीकडे जाता येईल. आणि मी पण तंतोतंत अगदी तसं पाळलं. त्यामुळे माझा रिझल्टही चांगला लागायला लागला. 9वीच्या चाचणीत माझे मार्क एकदम वाढले आणि वार्षिक परीक्षेत तर वर्गात दुसरा आलो. 10वीत त्यामुळे सगळ्यांनीच माझ्यावर लक्ष केंद्रित केलं. घरी, शाळेत, क्लासमध्ये सगळ्यांचं सुरू झालं. बघ, असा थोडा जास्त अभ्यास केलास तर किती पुढे येशील. चांगलं लक्ष देऊन अभ्यास कर. आता काका काकूच टॉमीला घेऊन रविवारी यायला लागले.
सगळा रविवार टॉमी माझ्याजवळ बसून राहायचा. त्यालाही कळलं होतं का काय कोण जाणे. मला अजिबात त्रास देत नव्हता. माझ्याकडे आणि पुस्तकाकडे बघत नुसतं ऊ ऊ करत बसायचा. नेमकं त्याच वेळी काकूलाही ताईकडे अमेरिकेला जायला लागणार होतं. तिच्याकडे छोटं बाळ येणार होतं म्हणे. त्यामुळे मी, काका आणि टॉमी जाम धमाल करणार होतो. माझी परीक्षा संपली आणि बॅग भरूनच मी टॉमीकडे धाव घेतली. काकू पण नाही. त्यामुळे रोज मी आणि टॉमी फक्त. 2दा घरी आईकडून आमच्या तिघांचा डबा मी आणत होतो. बाकी सगळा वेळ टॉमी. त्याला फिरायला ने, खायला घाल, आठवड्यातून एकदा आंघोळ घाल. मस्त मजा येत होती. टॉमीची आंघोळ म्हणजे माझा तासभराचा कार्यक्रम होता. त्याचं साबण, टॉवेल आधी आणून ठेवायचं, मग त्याची बादली, तांब्या आणायचा आणि मग काय मनसोक्त आंघोळ. माझ्याकडून छान साबण लावून घ्यायचा. आंघोळ झाल्यावर इतका कापसासारखा शुभ्र दिसायचा, बघत राहावं असं वाटायचं. आंघोळ झाल्यावर बाऊल भरून दूध आणि बिस्किटं. त्या दिवशी दुपारी बाळासारखं झोपायचाही टॉमी. संध्याकाळी माझे मित्र क्रिकेट खेळायला जायचे. आमच्याबरोबर फिल्डिंगला टॉमी पण हजर. त्यामुळे इतकी मजा यायची, बॉल लांब गेला की आमच्यापेक्षा जोरात पुढे पळत तोंडात बॉल पकडायचा. पण त्याच्याकडून बॉल परत घ्यायचा म्हणजे एक दिव्य होतं. माझ्याशिवाय कोणाकडे बॉल द्यायचाच नाही. टॉमीमुळे ग्रुपमध्ये मला खूप भाव खायला मिळत होता. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे. जागचा हालायलाच तयार होईना टॉमी. ग्राउंडवर जिथे बसला होता तिथेच चिकटवल्यासारखा बसून राहिला. मी खूप हाका मारल्या, बोलवलं, उठायला तयारच नाही. जवळ जाऊन बघतो तर काय, टॉमीचे डोळे भरून आले होते. माझ्याकडे पाहत टॉमी सांगत होता, पाय दुखतायत रे फार, उचलतच नाही आहे पाऊल. मी त्याला उभं करायला पाहिलं तर मागचे 2 पाय कसे तरी उभे, पुढचे पाय जीव नसल्यासारखे घसरत होते. त्याला उभंसुद्धा राहता येईना. केविलवाण्या डोळ्यांनी माझ्याकडे नुसता पाहत होता टॉमी. मला काय करावं काही सुचेना. शेवटी अंधार पडायला लागला म्हणून बाळासारखं त्याला हातातच उचलून घेतलं आणि मुकाट्यानं मित्रांबरोबर घरी यायला निघालो. रोज आमच्या पुढे पळणारा टॉमी आज चिडीचूप झाला होता. काय झालंय टॉमीला? आपल्याबरोबर उन्हात खेळल्यामुळे आजारी पडला का तो? इतका कसा शक्ती नसल्यासारखा झाला? आता काका, आई बाबा मला रागवतील का? विचार करतच मी घरी आलो. अजून काका आले नव्हते. टॉमीला वरांड्यात ठेवलं आणि मी त्याला दूध बिस्किटं आणून दिली. मला वाटलं कदाचित टॉमीला भूक लागली असेल. आपल्याला नाही का खेळून आल्यावर खाल्लं की बरं वाटतं, तसं टॉमीलाही बरं वाटेल. पण टॉमी काही खायलाही तयार नव्हता. तेवढ्यात फोनची रिंग झाली म्हणून मी आत गेलो. फोन ठेवून बाहेर येऊन बघतो तर काय, शेजारचं मांजर टॉमी पुढचं दूध पितंय आणि टॉमी मान टाकून गरिबासारखा केविलवाणा झालाय. शुकशुक करून त्या मांजराला हाकललं आणि मी टॉमी जवळ गेलो तर माझ्याकडे बघून ऊ ऊ करत टॉमी रडवेला होऊन बघत होता. काय झालंय टॉमीला? उठत का नाही येतो? आता मलाही रडायलाच यायला लागलं. मी टॉमीला अलगद उचलून घेतलं आणि आत कोचावर येऊन बसलो. माझ्या मांडीवर डोकं ठेवून टॉमी गुपचूप पडून राहिला. एवढ्यात फोनची रिंग वाजली. टॉमीला मांडीवर घेऊनच मी फोन उचलला तर आईचा फोन होता. आई विचारत होती, अरे डबा घ्यायला का नाही आलास आज अजून? काका आले नाहीत का? काय झालंय? असा का आवाज येतोय तुझा? बरं वाटत नाही आहे का? आई, अगं मला नाही, पण टॉमीला खूप बरं वाटत नाही आहे. मी थोडं रडतच सांगितलं. काय सांगतोयस? थांब हां, आम्हीच येतो तिकडे. घाबरू नकोस आणि रडूही नको. आई बाबा येईपर्यंत मी टॉमीच्या पाठीवरून, कपाळावरून, मऊ मऊ केसातून हात फिरवत राहिलो. त्याला थापटत राहिलो. त्याच्याशी बोलत राहिलो. आता आई बाबा येत आहेत हं, बरं वाटेल तुला. काळजी करू नकोस. रडू नकोस रे टॉमी. टॉमी माझ्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला होता. एवढ्यात आई बाबा आणि पाठोपाठ काकाही आले. त्यांना बघून मात्र मी रडायला लागलो. काकांनाही पहिल्यांदा वाटलं मलाच काहीतरी झालंय.
पण आईने टॉमीला माझ्या मांडीवरून आपल्या जवळ घेतलं आणि मी बाबांजवळ जाऊन रडायला लागलो. गपरे, काय झालं मला सांग. टॉमी पडला का? का तुमचा बॉल लागला त्याला? नाही, त्याला ग्राउंडवरनं उठताच येईना, चालताही येत नाही त्याला, काही खातही नाही. आता मात्र सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले. काकांनी लगेच त्यांच्या मित्राला फोन केला आणि टॉमीसाठी त्याच्या डॉक्टरांना घेऊन घरीच यायला सांगितलं. आम्ही सगळे टॉमीजवळ बसून राहिलो. अचानक टॉमीला काय झालं कुणाला कळेना. एवढ्यात काकांच्या मित्राची गाडी आली. आवाज ऐकला आणि टॉमीने कान टावकारले. त्याचे दोन्ही कान उभे राहून असे थरथरले, पण तो उभा काही राहीना. त्याचे डॉक्टरही आले. हां, काय झालं रे? काय झालं टॉमीला? आत येता येता त्यांनी विचारलं. अहो, आमचा टॉमी उभाच राहत नाही आहे. पार शक्तीच गेली आहे. त्याच्या पुढच्या पायातली शक्ती गेली आहे बहुतेक. काका कसंबसं बोलले. हां, उठा टॉमी, ये बरं ये. डॉक्टर काका समोरच्या खुर्चीवरून त्याला बोलवायला लागले, पण छे, आईच्या मांडीवर झोपलेला टॉमी काही उठेना. शेवटी तेच टॉमीजवळ आले. बाबांनी अलगद त्याला आपल्याकडे घेतलं आणि आईला मला आत घेऊन जायला सांगितलं. नाही नाही, मी नाही टॉमीला सोडणार, मी त्याच्यापाशी राहणार, मी म्हणालो. अरे हो रे बाबा, डॉक्टरांना तपासू तर दे त्याला, चल बरं. असं म्हणत जवळजवळ ओढतच आईने मला आत नेलं. मला आठवलं मागच्या वर्षी आजोबांनाही असंच काहीतरी झालं होतं. त्यांचा उजवा हात आणि पाय असाच एकदम काम करेनासा झाला होता. त्यावेळी सगळे किती सेवा करत होते त्यांची. मामा त्यांना कॉटवर जेवण आणून द्यायचा. असं कितीतरी दिवस केल्यावर आजोबा बरे झाले होते. आता टॉमीचंही सगळं मलाच केलं पाहिजे. लवकर बरं वाटायला पाहिजे त्याला. पडद्याआडून मी हळूच बाहेर डोकावत होतो. डॉक्टर काका त्याला तपासत होते. त्याचे पुढचे पाय त्यांनी तपासले. पायावर बोटांना टिचकी मारली, पण टॉमी काही पाय हलवे ना. मागचे पाय हलत होते, पण पुढचे पाय निकामी झाल्यासारखे दिसत होते. डॉक्टर काकांनी औषध लिहून दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला दवाखान्यात घेऊन यायला सांगितलं. त्याच्या पाठीवर हात फिरवून सगळे व्हरांड्यात गेले. त्यांच्या बोलण्यातनं पॅरालिसिस हा शब्द 2-3दा आला. तसं काहीतरी टॉमीला झालेलं होतं. ते दोघे गेल्यावर काका आणि बाबा आत आले. दोघांचेही चेहरे गंभीर दिसत होते. काका, काय झालं आहे टॉमीला? माझ्या आजोबांसारखं झालं आहे का? तुम्ही काही काळजी करू नका, मी देतो औषध त्याला वेळेवर. शाबास, असं केलंच ना तर टॉमी लवकर टुणटुण उड्या मारायला लागेल. आपण त्याला उभं करायचं बरं का. बाबांनी माझी समजूत काढली. दुसऱ्या दिवशी काकांनी आणि बाबांनी रजा काढली. रिक्षा करून त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तोपर्यंत आईने आणि मी टॉमीचं पोतं, त्याचं भांडं, गुबगुबीत गादी आत हॉलमध्ये आणून घातली. कारण टॉमी आता आमच्या घराचं रक्षण करू शकणार नव्हता, तर त्याची देखभाल आम्हाला करायची होती. आम्ही टॉमीची वाट बघत होतो. 2 तास झाले, 3 तास झाले, तरी काकांचा बाबांचा पत्ताच नाही. फोनही नाही. काय झालं असेल? येत का नाही येत हे टॉमीला घेऊन? मला कसं तरीच व्हायला लागलं. अरे चल, जेवून तरी घे, आई मला आग्रह करत होती. नाही नको आई, भूक नाही आहे गं. भूक नसायला काय झालं आहे? रात्रीही नीट जेवलेलं नाही आहेस. अरे टॉमी आल्यावर त्याच्याजवळ बसायला पाहिजे ना कोणीतरी तयार. चल बरं, जेवून घे. आईच्या आग्रहासाठी मी 4 घास खाऊन घेतले, पण अजून टॉमी आला नव्हता. दुपारी 3 वाजता रिक्षा आली. बाबांनी आणि काकांनी उचलूनच टॉमीला आत आणलं आणि त्याच्या गादीवर झोपवलं. त्याची आत्ताची अवस्था बघून मला एकदम रडायलाच आलं. त्याचे पुढचे दोन्ही पाय ताठ झाले होते. वर पाय करून कसाबसा तो आडवा झाला होता. मी टॉमीच्या पाठीवरनं हात फिरवत रडायला लागलो. माझं बघून आई, बाबा, काका तिघांनाही आपलं रडू आवरता येईना. टॉमीची ही अवस्था बघून आम्ही सगळेच अगदी हबकून गेलो. काकांनी आणि बाबांनी कसंबसं स्वतःला सावरलं आणि पिशवीतून त्याची औषधं बाहेर काढली. एवढ्यात फोन वाजला. काकूचा तिकडून फोन आला होता. हॅलो, सुलूला छान मुलगी झाली आहे, अगदी सुलूसारखी आहे. तुम्ही सगळे ठीक आहात ना? आणि टॉमी काय म्हणतोय? मला त्याची खूप आठवण येते आहे. कालच माझ्या स्वप्नात आला होता तो, पण निजूनच होता हो.
कसा आहे हो टॉमी? काकांना काय उत्तर द्यावं ते समजेना. ठीक आहे, उद्या फोन कर तेव्हा आपण बोलू, असं म्हणून काकांनी फोन ठेवून दिला. आम्ही सगळे टॉमीच्या अचानक उद्भवलेल्या आजारपणानं सुन्न झालेलो होतो. तिकडे काकूलाही त्याची कल्पना यावी याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. इतका निष्प्राण झालेला टॉमी पाहवत नव्हता. त्याला खायलाही उठवत नव्हतं. आई चमच्यानी त्याला दूध, खीर, पातळ भात भरवत होती. तोही आ करून न कुरकुरता पीत होता. त्याचा आवडता पाव, बिस्किटं हेही त्याला खावंसं वाटेना. पुन्हा एकदा डॉक्टर काका त्याला घरीच तपासून गेले. वरांड्यात ते बाबा आणि काका हळूहळू काहीतरी बोलत होते. आता यात फार सुधारणा होईल असं वाटत नाही बरं का. तुम्हीच विचार करा. अशा पेशंट्सना आम्ही इंजेक्शन देतो. काही न कळत छान झोप लागते. फक्त आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. त्याला काही त्रास होत नाही. हल्ली रुटीन झालं हे. बघा, विचार करा, मला कळवा. बाबा आणि काका पुतळ्यासारखे थिजून उभे होते. इंजेक्शन द्यायचं तर एवढं का घाबरतात हे? मला समजेना. मला नाही का मागच्या 6 माहीच्या वेळी खूप ताप आला होता. एक इंजेक्शन घेतल्या घेतल्या छान बरं वाटलं. टॉमी पण तसाच बरा होईल की. मी म्हणालो, काका देऊयात की त्याला इंजेक्शन. लवकर बरा होऊ दे टॉमी. चमकून काका आणि बाबा माझ्याकडे पाहायलाच लागले. टॉमी आजारी पडल्यापासून आमचं सगळ्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सुलूताईच्या बाळाचे फोटो आले तरी आम्हाला कुणाला आनंदच वाटेना. एकदा फोनवर काका काकूला सांगत होते, आपलं टॉमी सध्या फार आजारी आहे. पुढच्या पायांना पॅरालिसिस झाला आहे. डॉक्टरांना बरं होण्याचे काही होप्स नाही वाटत आहेत. इंजेक्शन द्यावं का हा विचार चालू आहे. नाही, काकूने निक्षून सांगितलं. हे बघा, आणखीन 15-20 दिवसांनी मी येते तिकडे. तोपर्यंत औषध द्या. त्याला सांभाळा. इथूनही काही औषध मिळतं आहे का बघू, पण इंजेक्शन वगैरेचा विचार करायचा नाही. एक दिवशी रात्री मला जाग आली तर काका माझ्या केसातून हात फिरवत होते. कसला तरी खूप विचार करत होते. काका, झोपला नाही तुम्ही? टॉमीचा विचार करताय का? त्याला इंजेक्शन का नाही द्यायचं? अरे बाळा, ते बरं व्हायचं इंजेक्शन नाही आहे रे. कायमची झोप लागते त्यानं. काही त्रास होत नाही इतकंच. म्हणजे आपणच ठार करायचं टॉमीला? नाही काका, आपण तसलं काहीच करायचं नाही काका. त्याची होईल तेवढी सेवा करायची, औषधं द्यायची. टॉमी नक्की बरा होईल काका. आम्ही कितीतरी वेळ बोलत होतो. दुसऱ्या दिवसापासून देवाची पूजा केल्यावर काका टॉमीला तीर्थ पाजायला लागले. त्याला दिवसातनं 2दा अंगाराही लावायला लागले. देवाला नमस्कार करताना टॉमी लवकर बरा होऊ दे असं सांगायला लागले. त्यांचं ऐकून मी सुद्धा, देवा टॉमीला लवकर बरं कर, त्याचं थोडं दुखणं मला येऊ दे, पण त्याची तब्येत चांगली होऊ दे असं देवाला विनवू लागलो. त्याला औषधं, दूध, सरबत सगळं सुरू होतं. दवाखान्यातला एक माणूस यायचा, त्याचे पाय तेलानं चोळून जायचा. आम्ही सगळेच आपापल्या परीनं त्याची सेवा करत होतो. असे दिवसामागून दिवस जात होते. आता काकूही येणार होती. तिचं विमानाचं तिकीट मिळालं होतं. मुंबईला विमानतळावर तिला आणायला जायचं होतं. पण टॉमीला सोडून कुणाला जावंसं वाटेना. शेवटी काकांनी एकट्यानेच जायचं ठरलं. आम्ही टॉमीची काळजी घ्यायला थांबणार होतो. काकांनी आईला त्याची औषधं सांगून ठेवली. शिवाय त्याला न विसरता तीर्थ घालायला आणि देवाचा अंगारा लावायला बजवून सांगितलं. काकूचं विमान अपरात्री येणार होतं म्हणून मुंबईला जायला काका पहाटेच बाहेर पडले. आम्ही टॉमीची काळजी घेतच होतो. त्याची तब्येत खूप खालावली होती. अंघोळ नसल्यामुळे पांढरा शुभ्र टॉमी पिवळट धुळकट झाला होता. बसून बसून त्याचे केसही गळाले होते. आम्ही त्याच्या पाठीवरनं हात फिरवत त्याच्याशी बोलत असू. टॉमी, लवकर बरं व्हायचं हां. आता उद्या काकू येईल. ती तुला औषधं आणणार आहे. छान बरे होतील तुझे पाय. टॉमी पण माझा हात चाटत माझ्याकडे बघत असे. त्या रात्री कितीतरी वेळ मला झोपच येत नव्हती. काकूचं विमान केवढं असेल, किती मजा आली असेल. टॉमी चांगला असता तर सगळेच गेलो असतो ना विमानतळावर. तेवढंच विमानही पाहायला तरी मिळालं असतं. असा विचार करता करता कधी झोप लागली समजलंच नाही. पहाटे जाग आली तर माझं पांघरूण कोणीतरी ओढतंय असं वाटलं. डोळे उघडून बघतो तर काय,
चक्क टॉमी माझ्यापर्यंत आला होता आणि मला उठवत होता. मी जोरात ओरडलो, "टॉमी! आई! अगं टॉमी!" आई पळतच टॉमीच्या जागेकडे गेली. तिथे तो नाही म्हटल्यावर इतकी घाबरली, "कुठे गेला टॉमी?" कोणी हलवलं त्याला. तिला काही कळचं ना. मी पुन्हा जोरात हाक मारली आणि म्हणालो, "आई, अगं टॉमी माझ्यापाशी आलाय, आपला आपण चालत आलाय, ये लवकर." आई येऊन बघते तर काय, खरंच टॉमी माझ्याजवळ होता. मला बिलगून बसला होता. मला टॉमीला कुठे ठेवू, कुठे नको असं होऊन गेलं. आईला पण इतका आनंद झाला की टॉमी उभा राहिलेला बघून तिचे डोळेच भरून आले. आज संध्याकाळपर्यंत काका काकू येणार होते. त्यांचं स्वागत टॉमी दारात उभं राहून करणार होता. आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. कधीही बरा न होणारा आमचा टॉमी आपला आपला उठलेला होता, हळूहळू चालायला लागला होता. आता त्याची केविलवाणी नजर आम्हाला पाहायला लागणार नव्हती. आमचा टॉमी बरा झाला होता. डॉक्टरांच्या औषधाने, तेलानं पाय चोळण्याने का तीर्थाने, अंगाऱ्याने मला नक्की समजेना, पण सगळ्यांच्या सगळ्या प्रयत्नांना चांगलं फळ आलं होतं हे मात्र नक्की. मला खात्री आहे काका म्हणणार, "देवाची कृपा." आल्या आल्या काका आणि मी आमच्या देवाला सांगणार आहोत, "देवा, आमच्या टॉमीला कसं बरं केलंस तसंच सगळ्यांना बरं वाटू दे, सगळ्यांना असंच सुखी कर." श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सौ अंजली गोखले लिखित टॉमी ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असेल कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.